महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ. आपला विद्यार्थी NMSची परीक्षा देणार आहे, NMSची तयारी करतोय आणि ही तयारी करत असताना NMSमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे मॅक्झिमम आपल्याला प्रॅक्टिस करता आली पाहिजे, जास्तीचा सराव आपल्याकडे असला पाहिजे आणि जर आपण जास्तीचा सराव केला तर नक्कीच यश तुम्हाला मिळतं. याचाच भाग म्हणून जीनियस मॅथ पब्लिकेशनची ही जी मार्गदर्शिका आहे, जी मी स्वतः लिहिलेली आहे आणि या मार्गदर्शिकेतील गणिताच्या प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढील जेव्हा व्हिडिओ येणार आहे, पुढील जेव्हा घटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तेव्हा तुम्ही प्रत्येक प्रश्न या ठिकाणी समजून घेऊ शकतात. या मार्गदर्शिकेमध्ये जो मॅट आणि सॅट दोन्हीही भाग याच्यामध्ये दिला, एकत्रच मार्गदर्शिकेमध्ये एकाच ह्याच्यामध्ये. तर मॅटचे 90 प्रश्नाची तयारी करायची असेल तर या सारखेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. हा मागचा 5 वर्षाचा अनुभव आहे आणि अगदी त्याच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. बुद्धिमत्तेमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवून दिलाय. म्हणजे तुम्ही जर बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहिलात मॅटमध्ये तर प्रत्येक प्रश्न सोडवून दिलाय. त्याचबरोबर इतिहास, विज्ञान आणि गणित याही विषयाचे जास्तीचे गेस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायला मिळतील. तर तुमच्याकडे ही मार्गदर्शिका नसेल तर आजच खरेदी करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मार्गदर्शिकेमधील गणित या विषयाचे जो पहिला टॉपिक आहे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, तर परिमेय संख्या कोणाला म्हणायचं, अपरिमेय संख्या कोणाला म्हणायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पाहूयात परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. तत्पूर्वी जीनियस मॅथ पब्लिकेशनचं सेमी माध्यमातून पण तुम्हाला मार्गदर्शिका उपलब्ध आहे. म्हणजे जे विद्यार्थी सेमी माध्यमातून अभ्यास करतात त्यांच्यासाठी पण उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर आपणास सरावासाठी 20 सराव पेपर असलेले प्रश्नसंच या ठिकाणी जर आपण पाहिलात, मराठी माध्यमासाठी हा प्रश्नसंच उपलब्ध आहे, ज्यामध्ये एकूण 20 पेपर आहेत आणि सेमीसाठी पण आहे. या दोन्हीही मार्गदर्शिकेमध्ये मॅटचे 10 पेपर आहेत आणि सॅटचे 10 पेपर आहेत. सर्वात महत्त्वाचं असं आहे की मॅट आणि सॅटमध्ये बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न सोडवून दिलेत आणि गणिताचा प्रत्येक प्रश्न ट्रिकसह या ठिकाणी सोडवलेला आहे, जेणेकरून परीक्षेला जाताना हे जर तुम्ही 10 आणि 10 20 पेपर सोडवले, म्हणजे मॅटचे 10 आणि सॅटचे 10, तर तुमचा अगदी चांगला म्हणजे सराव तर होणारच आहे, पण तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि पैकीच्या पैकी मार्क मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर आजच आपण जीनियस मॅथची मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच खरेदी करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या लगेच. या घटकाचं नाव आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या. सर्वांनी नोट डाऊन करायचं आहे. परिमेय आणि अपरिमेय संख्या. तर परिमेय आणि अपरिमेय संख्या या संख्यांचा प्रकार समजून घेत असताना सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय या बाबी समजून घेऊयात. तर पहा, परिमेय संख्या ही संकल्पना आपल्याला समजून घेत असताना किंवा परिमेय संख्येवरील क्रिया किंवा अपरिमेय संख्या कशा ओळखायच्या या घटकामध्ये सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात यायला हवं की संख्या आणि संख्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळी प्रश्न जेव्हा आपण समजून घेतो किंवा शिकतो, तर सुरुवातीला आपल्याला परिमेय संख्या म्हणजे काय त्यालाच रॅशनल नंबर असं म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि अपरिमेय संख्या म्हणजेच इरॅशनल नंबर. तर ते शिकण्यापूर्वी आपणास नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. तर नैसर्गिक संख्या आणि या नैसर्गिक संख्या यालाच इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर असं म्हणतात. नॅचरल नंबर. तर मानव जेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये रानात, वनात, जंगलात फिरत असताना किती किंवा मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर केला आणि ही सर्व प्रक्रिया नॅचरली निसर्गाच्या सानिध्यामध्ये नैसर्गिकरित्या घडली,
कारण किती या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला सांगायचं असेल, समजा आता तुमच्या घरी किती व्यक्ती आहेत, तर तुम्ही लगेच मोजायला चालू करतात 1 2 3 4, बरोबर आहे. किती वाजलेत तरी पण आपण मोजतो, किंवा तुमच्या घरामध्ये किती प्राणी आहेत तरी मोजून सांगतो. तुमच्या वर्गात किती मुलं आहेत तरी तुम्हाला मोजावं लागतं. आणि प्रत्येक वेळी मोजत असताना तुम्हाला 1 पासून सुरुवात करावी लागते. म्हणजेच 1 2 3 4 5 6 आणि पुढे. म्हणजे या ठिकाणी मोजण्याची सुरुवात ही 1 पासून होते. आणि ही नैसर्गिक संख्या आणि मोज संख्या म्हणजे दोन्ही नाव एकच आहे, म्हणून या नैसर्गिक संख्येला मोज संख्या असंही म्हणतात. मोज संख्या यालाच इंग्लिशमध्ये काउंटिंग नंबर असं म्हणतात. काउंटिंग नंबर. मग या नैसर्गिक संख्येमध्ये आपल्याला काय माहिती आहे, तर नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. तर नैसर्गिक संख्येसाठी लक्षात ठेवा पुन्हा एकदा, नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असं म्हणतात. वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी, पशु, झाडे काहीही मोजायचं असेल तर तुम्हाला सुरुवात 1 पासून करावी लागते. कुणीच असं 0 पासून मोजत नाही, 0 1 2 3 असं नाही म्हणत. तर 1 पासूनच काउंटिंग सुरू होते किंवा मोजण्याची सुरुवात होते. आणि हे नॅचरली निसर्गाच्या सानिध्यामध्ये मानवाने या ठिकाणी क्रिया शिकलेली आहे. कारण जेव्हा वनात, रानात, जंगलात जे अश्मयुगात राहत असेल तेव्हा त्याला 1 2 तर माहीत नसेल, मग तो कसा मोजत असेल, तर बोट दाखवत असेल. 1 बोट, 2 बोट, 3 बोट, 4 बोट, 5 बोट. म्हणजे बोटांच्या साह्याने, वस्तूच्या साह्याने, चित्रांच्या साह्याने. म्हणून याला नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या असं म्हणतात. आता हे नैसर्गिक संख्यांची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मानवाला, जर समजा आता मी तुम्हाला प्रश्न विचारला तुमच्या घरात किती हत्ती आहेत, तर आता तुमच्या घरामध्ये जिवंत हत्ती तर नसेल, किंवा तुमच्या घरात किती वाघ आहेत, जिवंत वाघ तर नाही. मग तुम्ही काय म्हणणार आहात, 0. बरोबर आहे. गणिती भाषेमध्ये तुम्ही गणिताचे शिक्षक म्हणजे विद्यार्थी आहेत तर तुम्ही 0 म्हणून सांगणार आहेत. पण ह्या नैसर्गिक संख्येमध्ये कुठं 0 दिसतं का तुम्हाला, नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादी गोष्ट काहीच नाही हे सांगायचं असेल, नन किंवा नील किंवा निरंक, तर तुम्हाला 0 वापरावं लागतं. आणि म्हणून 1च्या आधी 0 लिहिलं गेलं आणि पुढे मग 1 2 3 4 5 आणि हा सेट वाढत गेला. या संख्याच्या संचास पूर्ण संख्या असं म्हणतात. म्हणजे संख्या पूर्ण झाल्या, शून्याचा शोध लागला आणि संख्या पूर्ण झाल्या, यालाच इंग्रजीमध्ये होल नंबर असं पण म्हणतात. होल नंबर. आणि शून्याचा आकार होल सारखाच असतो. पहा होल कसं असतं, तसं होल म्हणजे 0 आला आणि याला होल नंबर म्हणायला सुरुवात झाली. आणि म्हणून ही पूर्ण संख्या म्हणजेच इंग्रजीत त्याला आपण होल नंबर असं म्हणतो. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या, परीक्षेत जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा सर्वात लहान पूर्ण संख्या मुलं 1 असं पण लिहितात कधी कधी. तर लक्षात ठेवा सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या किती आहे, 0. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण यावर परीक्षेत प्रश्न विचारली जाऊ शकतात. यानंतर पहा, आता आपल्याला नैसर्गिक संख्या माहीत झाल्या, 0 माहीत झालं. म्हणजे नैसर्गिक संख्येचा शोध कसा लागला कळलं तुम्हाला. 0ची का गरज पडली, तर काहीच नाही कसं दाखवणार आपण, तर त्यावेळेस 0ची गरज पडते. अगदी हेच जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा विचार करा तुम्ही, बऱ्याच वेळेस उदाहरणं सोडवतात. समजा 4 मधून
1 वजा केलं किती येतं? 3 येतं. 5 मधून 4 वजा केलं उत्तर येतं 1. 8 मधून 3 वजा करा उत्तर येतं 5. म्हणजे काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता येते. पण तुम्ही लिहिता लिहिता असं लिहिलात 2 वजा 7. आता 2 मधून 7 वजा कसं करणार? किंवा 3 वजा 9 किंवा 2 वजा 5. आता हे तिन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आत्ता सांगता येतात, कारण आपण आता पुढारलोत, शिकलोत, किंवा आपल्याला संशोधन वेगवेगळ्या संशोधनाची माहिती झाली, वेगवेगळ्या संख्या माहीत झाल्या. म्हणून तुम्ही पहिल्याचं उत्तर -5 लिहिता, दुसऱ्याचं उत्तर -6 आणि पुढे -3. पण आता हे वजा जे तुम्ही लिहिलंय ते नैसर्गिक संख्येमध्ये आहे का बघा, चेक करा. नाही. पूर्ण संख्येमध्ये आहे का? नाही. आणि म्हणून जसं गरज पडली की आपण शोध लावतो, गरज पडली की आपण शोधतो, त्या पद्धतीनं आपल्याला गरज पडली की अशा ऋण संख्या नाहीत आपल्याकडे, आणि म्हणून जो तिसरा सेट तयार झाला त्याला आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. पूर्णांक संख्या. मग ह्या पूर्णांक संख्येमध्ये कोणत्या कोणत्या संख्या आहेत? तर याच्यामध्ये 0 आहे, +1 आहे, +2 आहे, +3 आहे, आणि हे असंच वाढत जाईल. त्याच पद्धतीनं -1 आहे, -2 आहे, -3 आहे, आणि हे असंच वाढत जाईल. म्हणजेच पूर्णांक संख्या कोणाला म्हणायचं? मग ज्या संख्येमध्ये धनसंख्या 0 आणि ऋणसंख्या, धनसंख्या 0 ऋणसंख्या यांचा समावेश होतो, किंवा या सर्वांना एकत्रित मिळून धनसंख्या 0 आणि ऋणसंख्या या सर्वांना एकत्रित मिळून जो संख्यांचा संच तयार होतो त्यास आपण पूर्णांक संख्या संच असं म्हणतो. ठीक आहे. आता यामध्ये परीक्षेत कसे प्रश्न आलेत पहा. सर्वात लहान धनपूर्णांक कोणती आहे? तर सर्वात लहान धनपूर्णांक आहे सर्वात लहान धनपूर्णांक म्हणजे धन असावी आणि पूर्ण असावी, तर ती आहे +1. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक ती आहे -1. म्हणजे +1 आणि -1 या दोन्हीची बेरीज किती असा प्रश्न परीक्षेत विचारला होता. आणि मग या ठिकाणी जर आपल्याला नाही लक्षात आलं की सर्वात लहान धनपूर्णांक आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक, तर या ठिकाणी आपल्याला जर लक्षात येत असेल तर धनसंख्या आणि ऋणसंख्या. आता तुम्ही जेव्हा या बोर्डाकडे पाहत आहात, तुमचा जो उजवा हात आहे त्या उजव्या बाजूला सगळ्या धनसंख्या आहेत, डावीकडे पाहिलात तर डाव्या बाजूला सर्व ऋणसंख्या आहेत, आणि मध्यभागी 0 आहे. तर या ठिकाणी ज्या संख्या उजवीकडे असतात त्या म्हणजे मोठ्या पण असतात. आता हे ऋण 1, सर्वात मोठी ऋणसंख्या म्हणजे 1 -1. तर या पद्धतीने आपणास सर्वात लहान, सर्वात मोठी, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार असे प्रश्न परीक्षेत विचारले आहेत आणि विचारले जाऊ शकतात. आता यानंतर आपण पुढचा जो भाग पाहणार आहोत तो म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय. तर परिमेय संख्येमध्ये पहा, जे सर्व अपूर्णांक आहेत ते पुन्हा या ठिकाणी आपल्याला लिहिता येतात. त्यालाच आपण पुढचा सेट परिमेय संख्या असं समजून घेऊयात. परिमेय संख्या जे की आपल्या पाठाचं नाव आहे, आणि त्यालाच आपण रॅशनल नंबर असं म्हणतो.
काय म्हणतो? रॅशनल नंबर. परिमेय संख्येमध्ये सर्व ऋण धन संख्या म्हणजे 0 तरी असतोच. पुन्हा समजा 1/2 आहे किंवा 3/4 आहे, 1 आहे किंवा 3/2 आहे, 2 आहे. म्हणजे ह्या सर्व धन संख्या आल्या, ऋण संख्या आल्या. इकडे जर लिहिलं तर -1/2 असेल, -3/4 असेल, -2 असेल, सॉरी -1 असेल, -3/2 असेल, -2 असेल अँड सो ऑन. तर यामध्ये सर्व ऋण संख्या येतात, सर्व धन संख्या येतात, सर्व अपूर्णांक येतात. 0 पण परिमेय संख्या लक्षात घ्या. आणि याची एक दुसरी व्याख्या अशी आहे, P/Q, P/Q असा कोणताही अपूर्णांक ज्याचा छेद 0 नसावा. म्हणजे Q इज नॉट इक्वल टू 0. याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. तर अपरिमेय संख्येची एक सोपी व्याख्या अशी आहे, ज्याचे आपण वर्गमूळ काढू शकत नाही. जसं की वर्गमुळात 5, वर्गमुळात 10, वर्गमुळात 8, वर्गमुळात 20, अशा कितीतरी संख्या आहेत ज्याचे वर्गमूळ काढता येत नाही किंवा ज्याचे वर्गमूळ पूर्ण संख्या नसते. याला अपरिमेय संख्या असं म्हणतात, इररॅशनल नंबर. आणि याची दुसरी एक व्याख्या अशी आहे इररॅशनल नंबरची, जेव्हा आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो एखादी संख्या, तर ती संख्या जर अखंड अनावर्ती दशांश अपूर्णांक असेल तर ती पण अपरिमेय संख्या असते. अखंड अनावृत्ती म्हणजे एखादी संख्या अखंड असते जी आवर्ती होत नाही, त्यालाच आपण अनावर्ती असं म्हणतो. या पद्धतीने ज्या काही संख्या असतात त्याला आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. त्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की मग याचे वर्गमूळ निघत नाहीत का, किंवा याचे अंदाजे वर्गमूळ कसं काढायचं हे तुम्हाला मी शिकवणार आहे. आपल्याला पहा, वर्गमुळात 4 ची किंमत माहिती आहे आणि वर्गमुळात 9 ची पण किंमत माहिती आहे. वर्गमुळात 4 ची किंमत येते 2 आणि वर्गमुळात 9 ची किंमत येते 3. पण जर तुम्हाला कोणी म्हटलं वर्गमुळात 5 ची किंमत किती, वर्गमुळात 6 ची किती, वर्गमुळात 7 ची किती, वर्गमुळात 8 ची किती, तर अंदाजे पहा आता 2 ते 3 च्या दरम्यान यांच्या किमती असणार आहेत. म्हणजे 5 किती असू शकतं, तर 2.456 काहीतरी असं असू शकतं. 6 ची किंमत किती असू शकते, तर 2.498 काहीतरी असं असू शकते. म्हणजे थोडक्यात काय, तर 2.25 2.50च्या जवळपास याची किंमत असू शकते 2.756 वगैरे, आणि याची किंमत असू शकते 2.912 काहीतरी असं. म्हणजे यांचीही वर्गमूळ निघतात पण ती पूर्ण संख्या निघत नाहीत. पण जर परीक्षेत आज कधी प्रश्न आलाच तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे, किंवा तुम्हाला असं विचारलं की वर्गमुळात 40 बरोबर किती, तर कसं ओळखायचं, तर याच्या आधीची संख्या कोणती आहे, वर्गमुळात 36, त्याचं वर्गमूळ आहे 6. त्याच्यानंतरची संख्या किती आहे, वर्गमुळात 49, त्याचं वर्गमूळ आहे 7. मग 40 ही 36च्या जवळ आहे, थोडं 49 पासून लांब आहे,
म्हणून 6.32 वगैरे असेल, ह्याला काय अडचण नाही अंदाजे लिहायचं असेल तर. ठीक आहे, तर ही संकल्पना आपल्या लक्षात आली पाहिजे. त्यानंतर अपूर्णांक, दशांश अपूर्णांक कसे लिहायचे किंवा दशांश चिन्हामध्ये कसं लिहिलं जातं, तर पहा, ज्याचा छेद 10, 100 वगैरे असतो, उदाहरण समजा 258/10, जर छेदामध्ये 10 असेल तर डायरेक्ट आपण असं लिहू शकतो 25.8 किंवा 2428/1000 आहे. पाहिलं 3 अंक सोडून 2.428. पद्धतीने पण आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. ठीक आहे, पण जर समजा छेदामध्ये 100 नसेल, 10 नसेल किंवा असं वेगळं असेल तर कसं करायचं, तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगतो तुम्हाला. समजा एखादं गणित असं आहे 3/5. आता छेद 10 नाही तर मग याला 2 न गुणा, अंशाला 2 ने गुणा, छेदाला 2 ने गुणा, तर हे होईल 6/10 आणि म्हणून याचं उत्तर किती येईल मग 0.6. समजा एखादं गणित आहे 18/25. तर आता 25ला 10 करणं शक्य नाही, पण 25ला 100 करू शकता तुम्ही, म्हणजे 4 न गुणा, तर हे येईल 72/100, म्हणजे उत्तर होईल 0.72. या पद्धतीने, म्हणजे ही संकल्पना एकदा आपल्या लक्षात आली, कन्सेप्ट आपल्या लक्षात आले, की मग आपण सोप्या पद्धतीनं हे सर्व काही सोडवू शकता. ठीक आहे, पण आता तुम्हाला जर 10 किंवा 100 करणं होत नसेल तर काय, समजा एखादा अपूर्णांक आहे 17/12. आता याला 100 करणं शक्य नाही छेदामध्ये, डायरेक्ट मग भाग द्या 17/12. 12 × 12, 5 उरतील, भाग जात नाही म्हणून वर दशांश चिन्ह, खाली 0 घ्या, 12 चोक 48, त्यानंतर 2 उरेल, पुन्हा 0 घ्या, 12 × 12, नंतर 8 उरेल, 0 घ्या, 12 सकून 72, म्हणजे ज्याचं उत्तर किती आलं जवळपास अंदाजे 1.416. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. तर यावरील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा जे काही घटक आहेत, अशा विविध कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. काही उदाहरणं आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत, प्रश्न कशी सोडवायची किंवा कोण्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. तर आपल्याला आता याचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आपण समजून घेऊयात. रॅशनल नंबरचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, तर समजा पहिला प्रश्न असा आहे की -10 आणि 12 यामध्ये कोण आहे लहान आणि मोठं, तर जी संख्या धन असते ती नेहमीच मोठी असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया आपण, -25 आणि दुसरीकडे आहे -4. तर आता या दोन्हीमध्ये कोण मोठा आहे, तर या ठिकाणी -25 हे मोठं आहे, लहान आहे, आणि म्हणजे 25 जरी मोठा असलं तरी ते मायनस आहे म्हणून -4 मोठा आहे. त्यानंतर तिसरं गणित पाहूया आपण, समजा 0 आणि -10 यामध्ये कोण मोठा आहे, तर आता संख्या रेषेवर जर आपण पाहिलं तर 0 हा उजव्या बाजूला येतो, -10 डाव्या बाजूला आहे, म्हणजे या ठिकाणी 0 हे मोठा आहे. म्हणजे 0 हा अंक सर्व ऋण संख्येपेक्षा मोठा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, समजा 0 आणि या बाजूला आहे +100, तर हे अधिकच मोठं असणार इथं.
आता हे झालं पूर्णांक संख्येमध्ये, पण परिमेय संख्येमध्ये पण अशी उदाहरणं येऊ शकतात. उदाहरणार्थ पहा, समजा एखादा प्रश्न असा आला 17/12 दुसऱ्या कंसामध्ये 9/12. तर पहा या ठिकाणी छेद समान आहे. छेद समान जर असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश मोठा तो मोठा. म्हणजे या ठिकाणी 17/12 हे मोठा आहे. 17/12 हे मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याचा अंश मोठा तो मोठा, छेद समान असल्यास हे कंपल्सरीच लक्षात ठेवा. यामध्ये समजा काही संख्या जरी असली, समजा 9/8, 7/8, 2/8, 25/8, आणि जर तुम्हाला या ठिकाणी चढता क्रम लावायचा असेल, चढता क्रम, तर सर्वात लहान आहे 2/8, त्याच्यापेक्षा मोठं 7/8, त्याच्यापेक्षा मोठं 9/8, त्याच्यापेक्षा मोठं 25/8. म्हणजे चढता क्रम म्हणजे काय, तर सर्वात लहानापासून मोठ्यापर्यंत. जर हे छेद समान असेल तर लक्षात ठेवा, अपूर्णांकामध्ये छेद समान असल्यास सर्वात लहान ज्याचा अंश लहान आणि सर्वात मोठा ज्याचा अंश मोठा तो. तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आता जर आपण अंश समान असेल तर काय करायचं ते आपण समजून घेऊयात. याचा स्क्रीनशॉट काढा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला नोट डाऊन करावी लागणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड उपलब्ध होणार आहे, मिळेल, आणि हे तुम्ही ॲपमध्ये पाहू शकतात. पण हा 1-2 दिवसामध्ये अपलोड होईल. आणि 22/9. आता या उदाहरणामध्ये काय आहे, तर अंश समान आहे, अंश समान आहे, अंश 22. जर असा असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर छेद इकडं 5 आहे, म्हणजे हा मोठा. या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता आणखी एक गणित मी तुम्हाला देतो, तुम्ही सोडवून घ्या. 9/18, 9/2. तिसरे उदाहरण 35/12, 35/9. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अंश समान आहे, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. इथं पण पाहिलं अंश समान आहे, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. या पद्धतीने. ठीक आहे, तर या सर्व संकल्पना तुम्हाला लक्षात आल्या असतील. यानंतर यामध्ये पण चढता उतरता क्रम लक्षात ठेवा. ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक मोठा, सॉरी, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे, अंश समान असल्यास छेद लहान तो मोठा. या पद्धतीने तुम्हाला असे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. त्याचबरोबर अपरिमेय संख्येचं आणखी एक वैशिष्ट्य लक्षात घ्या. अपरिमेय संख्या, अपरिमेय संख्या यामध्ये पाय ही जी किंमत आहे, पाय, याला अपरिमेय म्हणतात. पण 22/7 ही जर किंमत लिहिली तर याला परिमेय संख्या म्हणतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेत येऊ शकतं, पाय ही कशी आहे, तर पाय जे आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढताना वगैरे वापरतो पहा, किंवा वर्तुळाचा परिघ काढत असताना, तर ही अपरिमेय आहे, पण त्याची किंमत ही परिमेय संख्या आहे. 22/7 परिमेय संख्या, पण पाय ही अपरिमेय संख्या. त्याचबरोबर आता अपरिमेय संख्या ओळखा असे पण प्रश्न असतात. अपरिमेय संख्या ओळखा. तर एक नियम लक्षात ठेवा,
परिमेय संख्या सोबत प्लस किंवा वजा अपरिमेय संख्या असेल तर ह्या दोन्ही मिळून अपरिमेयच होतात. म्हणजे कसं, समजा 7 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या, किंवा वर्गमुळात 3 अधिक 9 ही पण अपरिमेय संख्या आहे. म्हणजे त्याला जसं एखाद्या गोष्टीला कीड लागली असं म्हणतो बघा आपण, कीड लागली की सगळंच किडतं, किंवा एक आंबा नसला की सगळेच आंबे नसतात. तसं 7 आणि 9 परिमेय आहे, पण त्याच्यासोबत जर अपरिमेय प्लसमध्ये आलं तर ते सगळं अपरिमेय झालं. किंवा वर्गमुळात 3 वजा 5 हे पण अपरिमेय झालं. वर्गमुळात 10 वजा 2 हे पण अपरिमेय झालं. म्हणजे हे सगळी अपरिमेय संख्या आहेत, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्याला पण अपरिमेय संख्या म्हणायचं. म्हणजे बघा, उदाहरणार्थ वर्गमुळात 27 असेल तर 27चं वर्गमूळ निघतच नाही, तर ही अपरिमेय संख्या. पण तुम्हाला कधी कधी असं देतात, घनमुळामध्ये 64 किंवा घनमुळामध्ये 125, तर हे पुन्हा पूर्णांक होतं, हे लक्षात घ्या. हे पूर्णांक झालं की हे परिमेय झालं. म्हणजे फक्त वर्गमूळच असतं असं नाही, घनमूळ असेल, चौथं मूळ असेल, काही असू शकतं. त्याचं उत्तर जर पूर्ण संख्या येत असेल तर ती परिमेय, उत्तर जर पूर्ण संख्या येत नसेल तर ती अपरिमेय संख्या असते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता आपल्याला एक छोटीशी आणखी एक संख्या मालिका समजून घ्यायची आहे, ज्यामध्ये आपण परिमेय व अपरिमेय सर्व संख्या मिळून जो संख्याचा संच तयार होतो त्यास वास्तव संख्या म्हणतात. लक्षात घ्या, वास्तव संख्या यालाच इंग्रजीमध्ये रियल नंबर असं म्हणतात. रियल नंबर म्हणजेच वास्तव संख्या संच, त्यालाच आपण रियल नंबर असं म्हणतो. म्हणजे सर्वच संख्या वास्तव असतात, त्यामुळे वास्तव संख्या संच. आता एखाद्या जर संख्येचा आपण एक चार्ट पाहिला, आपण एक चार्ट काढूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणती संख्या कशामध्ये आपण गृहीत धरू शकतो. आता आपण संख्यांचे संच पाहिलेत. पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या, त्यानंतर आहे पूर्ण संख्या, त्यानंतर आहे पूर्णांक संख्या, त्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. तर आपण वर एक रेषा या ठिकाणी वाढवतोय. या ठिकाणी आपण संख्या लिहिणार आहोत. पाहता एक संख्या लिहूया आपण 1. तर 1 हे नैसर्गिक आहे, पूर्ण आहे, पूर्णांक आहे, परिमेय आहे, अपरिमेय नाही आणि वास्तव संख्या आहे. समजा आपण आता शून्य संख्या घेऊयात. 0 तर ही नैसर्गिक नाही, पूर्ण आहे, याला पूर्णांक म्हणता येईल, परिमेय संख्या म्हणता येईल, अपरिमेय मध्ये नाही येत,
वास्तव संख्यामध्ये येतं. ठीक आहे. किंवा आता -5 घेऊयात आपण, -5. तर याला आपण नैसर्गिक संख्या म्हणू शकत नाहीत, पूर्ण संख्या म्हणू शकत नाहीत. याला पूर्णांक संख्या म्हणता येतं, परिमेय संख्या म्हणता येतं, अपरिमेय म्हणता येत नाही आणि वास्तव संख्या म्हणता येतं. त्याचबरोबर पाय ही संख्या घेऊयात. पाय ही कशी आहे? अपरिमेय आहे फक्त आणि वास्तव पण आहे. त्यानंतर आपण वर्गमुळात 10 घेऊयात. ही अपरिमेयच आहे आणि वास्तव पण आहे. ठीक आहे. पुढे अजून एक संख्या आपण घेऊयात. आणखी या ठिकाणी चार्ट वाढवूयात थोडा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे लक्षात येईल की कोणत्या संख्या असतात किंवा नसतात किंवा कुण्या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. समजा 3/5 आहे, तर हे नैसर्गिक नाही, पूर्ण नाही, पूर्णांक आहे, परिमेय आहे आणि वास्तव आहे. एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला? पहा, वर तुम्ही कोणतीही संख्या लिहा, त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. ठीक आहे. परंतु आता नैसर्गिक संख्या जर पाहिली, पहिलंच कॉलम पहा, नैसर्गिक संख्या जी आहे ती सगळ्याच ह्याच्यामध्ये आहे, पूर्णमध्ये आहे, पूर्णांकमध्ये आहे, परिमेय अपरिमेय सोडून सगळ्यातच आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात, सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक असतात, सर्व नैसर्गिक संख्या वास्तव संख्या असतात. मग परीक्षेत यावर कसे प्रश्न असतात? तर परीक्षेमध्ये असे प्रश्न असतात. पहा, वर्गमुळात 5 ही टिंब आहे, कंसात 2 पर्याय निवडा. 8वी मध्ये शिष्यवृत्तीला पण असतात पहा असे प्रश्न. आणि मग पर्याय 1 आहे पूर्ण संख्या, पर्याय 2 आहे पूर्णांक संख्या, पर्याय 3 आहे अपरिमेय संख्या, पर्याय 4 आहे वास्तव संख्या. आणि म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? तर ही अपरिमेय पण आहे आणि वास्तव तर आहेच. म्हणजे 2 पर्यायाचे बरोबर येतात, 3 व 4. आणि परीक्षेमध्ये 3 आणि 4 दोन्हीला गोल करावं लागतं जर स्कॉलरशिपमध्ये प्रश्न असेल. NMS मध्ये असे 2 पर्यायाचे प्रश्न नाहीत. परंतु आपल्याला हा घटक शिष्यवृत्तीला पण शिकायला मिळतो किंवा शिष्यवृत्तीमध्ये पण असा आहे. म्हणून आपण या ठिकाणी सर्व कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीनं सांगितले आहेत, सांगण्याचा प्रयत्न केला आहे.